सहावारी साडीपासून मस्त अशी नऊवारी साडी नेसायची असेल, तीही कुणाची मदत न घेता, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आज आपण बघतोय सहावारी साडीपासून अगदी व्यवस्थित छान चापून चोपून बसणारी, छान असा काष्टा येणारी, फार जास्त पाय वगैरे उघडे न दिसणारी, पण सोबतच पायात फार असा घोळ होतोय, पायात अडकती असं बिलकुल न होता अगदी परफेक्ट नऊवारी कशी नेसायची, तीही अगदी 9 मिनिटाच्या आत। सो तुम्हाला जरी नऊवारी बघायची असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ही नऊवारी घालून तुम्ही कितीही हालचाल करू शकता, इव्हन डान्स सुद्धा करू शकता। सो चला बघूया नऊवारी कशी नेसायची। सो इथे मी घेतली आहे छान अशी इरकल साडी, कॉटन सिल्क मधली इरकल आहे ही, खूप छान बसते अंगात। तर आता पहिल्यांदा माप कसं घ्यायचं। नऊवारी घालताना ना कंपल्सरी मधून कोणतीही स्किन कलरची किंवा ब्लॅक कलरची लेगिन्स घालून घ्या, म्हणजे थोडेसे जे पाय वगैरे दिसतात ते जर अनकम्फर्टेबल होत असेल तर तसं होणार नाही। आता माप कसं घ्यायचं, तर डाव्या साईडला आपण जे मीटरचं माप घेतो ना, तसं डाव्या साईडला आपल्या एका खांद्यापासून दुसऱ्या हातापर्यंत या पद्धतीची साडी पकडायची आणि तेवढी साडी आपल्याला घ्यायची आहे, त्यापेक्षा आणखीन थोडीशी जास्त घ्यायची, म्हणजे त्यापेक्षा एक वीतभर आणखीन जास्त, आणि त्याची गाठ मारून घ्यायची। गाठ आपण अगदी सेंटरला नाही, पण थोडंसं उजव्या बाजूला, म्हणजे बेंबीपासून थोडंसं उजव्या साईडला मारणार आहे। आपण जी साडी नेसताना खूप जास्त उजव्या साईडला घेतो ना परकरची गाठ, तशी खूप जास्त पण नाही घ्यायची, बेंबीच्या थोडीशी साईडला। आता काय करायचं, बाकीची साडी थोडी साईडला काढून घ्यायची, म्हणजे फार पायात पायात येणार नाही। आता जी डाव्या बाजूची आपली साडी आहे, आपण जी मोजून घेतली होती, ती आपल्या डाव्या पायाच्या पाठीमागून घ्यायची, म्हणजे डाव्या पायाला ती व्यवस्थित गुंडाळली गेली पाहिजे। आणि त्याचं एक टोक घ्यायचं, जे काठाचं टोक असतं ते वरचं टोक घ्यायचं आणि ते व्यवस्थित काष्ट्यासारखं खोचून घ्यायचं। गाठ मारताना चांगली पॅक मारा, म्हणजे नऊवारी अजिबात निघणार नाही। गाठ जर व्यवस्थित मारली असेल ना, तर इथे पिन लावायची पण गरज नाही, पण हवी असेल तर जिथे तुम्ही ते वरचं टोक खोचलं तिथे पिन लावू शकता। आता त्याचा जो खालचा भाग आहे, म्हणजे जिथे आपला फॉल येतो तो भाग, तो वरती उचलून घ्यायचा, त्याच्या थोड्याशा प्लीट्स करून घ्यायच्या आणि तो व्यवस्थित असा त्याचा काठ वरती येईल या पद्धतीने छानपैकी खोचून घ्यायचा। आपल्याला आपल्या पायाचं व्यवस्थित माप करून घ्यायचं, म्हणजे पायात अडकणार नाही पण अगदी पायातून वरती जाणार नाही, या पद्धतीने ज्या आपल्याला अंदाजाने पाहिजे त्या अंदाजाने खोचून घेऊन व्यवस्थित त्याला आपण जिथे गाठ मारली त्यामध्ये ती साडी खोचून घ्यायची, म्हणजे तो काठ खोचून घ्यायचा। छान असा समोरून काठ येतो, हवे तर तुम्ही तिथे पिन लावू शकता पायाच्या आणि काठाच्या साईडला, पण पिन नाही लावली तरी चालतं, साडी अजिबात वरती जात नाही किंवा खूप पाय वगैरे दिसत नाही। या पद्धतीने आपण एक साइड खोचून घेतली। आता त्याच्यानंतर काय करायचं, जर काष्टा थोडासा आला नसेल तर आणखीन एकदा ओढून घेऊन छान मधोमध पायाच्या मापानुसार खोचून घ्यायचा। आता राहिलेली साडी काय करायची, तर तिला आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा, त्याची पदराची साईड, आणि तिला उजव्या पायाच्या खालच्या बाजूने घेऊन उजव्या पायाला फिरवून घेऊन समोर घ्यायची, म्हणजे आपला पदर बरोबर डाव्या साईडला येईल। या पद्धतीने व्यवस्थित लक्ष देऊन बघा, एक दोनदा प्रॅक्टिस केली ना की व्यवस्थित येतं। आता उजव्या पायाला पण पायात अडकणार पण नाही पण अगदी वरती जाणार नाही, या पद्धतीने माप घ्यायचं आणि पदरची साईड खोच, म्हणजे वरती ओढून घ्यायची, खोचायची नाही, वरती ओढून घ्यायची व्यवस्थित। आता आपण पदर करून घेणार आहे। आपण नेहमीच्या साडीला जसा पदर करून घेतो त्या पद्धतीने पदराच्या छान अशा प्लीट्स करून घ्यायच्यात आपल्याला। तुम्ही एक दोनदा ट्राय केली ना, सहज तुम्हाला नऊवारी अगदी जमून जाते। फार जास्त पिना लावत बसा किंवा फार वरती जातीये का, फार पाय दिसतात का, असा अजिबात प्रॉब्लेम होत नाही या पद्धतीने। सो व्यवस्थित पदरच्या प्लीट्स करून घ्यायच्या। आपण जो नेहमी पदर लावतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पदर लावून घ्यायचा आहे। इथे मी सगळ्या प्लीट्स एकसारख्या अरेंज करून घेतल्या। तुम्ही हवं तर त्याला 2-3 जागी पिना लावून तसं ट्राय करू शकता। तुम्हाला जर लगेच अशा प्लीट्स येत नसतील ना, वरच्या प्लीट्स करायच्या, थोडेसे पिन लावून घ्यायची, परत पुढच्या प्लीट्स अरेंज करायच्या, खांद्यावरती त्याला आपल्या ब्लाउजला आणि साडीला पिन लावून घ्यायची, आणि आपला जो वरचा काठ असतो ना, गळ्याजवळचा काठ, त्याला थोडंसं ओढून घ्यायचं, पायाचं बरोबर माप करून घ्यायचं, म्हणजे पायात अडकली पण नाही पाहिजे साडी आणि पाय अगदी उघडा पण नाही दिसला पाहिजे। आणि आपला जो गळ्याजवळचा वरचा पदर आहे तो थोडासा ओढून घ्यायचा आणि जिथे आपला काष्टा आहे त्या काष्ट्याच्या खालच्या साईडला तो पदर घेऊन दोन्हीला पिन करून टाकायचं। पिन नाही लावली, थोडंसं ओढून घेऊन जरी लावलं ना, म्हणजे ओढून घेऊन खोचलं ना, तरी अगदी व्यवस्थित तो पदर बसतो। पण हवे तर तुम्ही पिन लावून घेऊ शकता, म्हणजे सेफ साईड ती सुटणार पण नाही किंवा फारसा घोळ होणार नाही त्याचा। दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता, पाय अजिबात असे उघडे दिसत नाहीयेत, पण अगदी पायात घोळात येते नऊवारी असं पण होत नाहीये।
सहावारी साडीची परफेक्ट नऊवारी बसते, छानपैकी काष्टा येतो त्याचा आणि डबल काठ पण येतो. किती हालचाल केली तरी अजिबात प्रॉब्लेम होत नाही. सो अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली मस्त अशी सहावारीची नऊवारी साडी नेसून रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.